बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तयारी केलेली आहे। माझ्यासोबत आमदार विजयसिंह पंडित आहेत। गेवराई आणि बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने त्यांनी देखील आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे। काय सांगाल राजे, कशा पद्धतीची तयारी झालेली आहे आणि कुठपर्यंत आता ही संपूर्ण तयारी येऊन ठेपली? कशा प्रकारे तुम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहे? नाही, आता गेवराई विधानसभा मतदारसंघाचा एक आमदार म्हणून गेवराईची तयारी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ती पूर्ण झालेली आहे, परिपूर्ण झालेली आहे। आमच्याकडं 22 नगरसेवकांची नगर परिषद आहे, 11 प्रभाग आहेत आणि नगराध्यक्ष महिला सर्वसाधारणसाठी जे काही आहे आरक्षण सुटलं होतं त्याचं आमचं परिपूर्ण अशी तयारी गेवराईची झाली आहे। फक्त बीड ही एक मोठी नगरपालिका आहे आणि बीड साठी अनुसूचित जाती जमातीच्या महिला भगिनीसाठी बीड नगर अध्यक्षाचे आरक्षण हे सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण या नगरपालिकेचे निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड आणि आपले बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण आणि बीड नगरपालिकेतील अनेक अनुभवी नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, हे ज्यांच्या 4 टर्म 5 टर्म 6 टर्म अनुभवी नगरसेवक आहेत। हे सगळेजण आम्ही एकत्रित येऊन जे काय आहे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहे। जिल्ह्याची नगरपालिका ही एक मोठी नगरपालिका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। अजितदादा पालकमंत्री बीडचे झाल्यानंतर या शहरामध्ये 500 कोटी रुपयापेक्षा जास्त बीड शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी हा दादांनी इथं दिला आणि नुसता दिलाच नाही तर हे कामं कसे दर्जेदार होतील हे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून दादा आहेत। हा बीड नगरपालिकेवर प्रशासक असताना एवढे मोठे कामं दादांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी हा शहरात आला आणि याच दादांच्या विकासाच्या जे काही एक भूमिका असते, दादांचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कुठलीही गोष्ट करायची, त्याच्यामध्ये गट तट राजकारण कुठेही न पाहता एक व्यापक दृष्टिकोन ठेवून दादा काम करत असतात। याचा अनुभव बीडकरांना आलाय बीड नगरपालिकेवर प्रशासकाच्या काळामध्ये। आता नगरपालिका ताब्यात दिल्यानंतर कशा पद्धतीनं दादा या बीडला बारामतीसारखं स्वरूप आणू शकतात हा विश्वास बीडकरांना बसल्यामुळं दादांचा चेहरा बीडकरांसमोर ठेवून, दादांचा विकासाचा चेहरा बीडकरांसमोर ठेवून आम्ही ही नगरपालिका 26 प्रभाग आणि 52 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अतिशय सक्षम आणि चारित्र्यवान आणि चांगल्या पद्धतीचं जे काम करू शकतात, काही जुने अनुभवी आहेत त्यांना पुनश्च संधी देऊन एक चांगला पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही पूर्ण केलेला आहे। आता बीडमध्ये तुम्ही स्वतंत्र राष्ट्रवादी म्हणूनच ही निवडणूक लढवताय का आणि संपूर्ण ही जबाबदारी जी बीडची सुद्धा आहे ती सुद्धा सगळं तुमच्याकडेच आहे का? नाही, ही जबाबदारी मी फक्त एक शहरातील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत, जे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत, पार्टीच्या स्थापनेपासूनचे कार्यकर्ते पदाधिकारी बीड शहरामध्ये आहेत, त्या सगळ्यांमध्ये आणि पक्षामध्ये अजितदादा पवार साहेब या दोघांमध्ये एक दुवा बांधण्याची भूमिका मी करतोय। माझ्याकडे जबाबदारी असं काही नाही, सगळ्याला बरोबर घेऊन आम्ही काम करतोय। जिल्हाध्यक्ष हित आहेत, मी म्हणलं की या नगरपालिकेचे निरीक्षक जे आहेत माझे आमदार संजय दौंड साहेब हित आहेत। आम्ही सगळेजण मिळून सगळ्याला विश्वासात घेऊन परिपूर्ण असा सक्षम पॅनल नगरपालिकेसाठी आम्ही उभा करतोय। मग गेवराई असेल किंवा बीड या दोन्ही ठिकाणी तुम्ही आता स्वतंत्र लढवता, युतीचा हा जो मुद्दा होता तो आता संपलेला आहे का? नाही, गेवराईचं तर आम्ही स्वतंत्र लढतोय, तिथं काही प्रश्नच नाही आहे। तिथं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शीतलताई महेश दाभाडे ह्या आमच्या जाहीर झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या। तिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या झेंड्याखाली घड्याळ या चिन्हावर स्वतंत्र आम्ही लढतोय। परंतु बीडमध्ये बीड नगरपालिकेसाठी आमचे
शिवसेनेबरोबर आमचे बोलणं झालेलं आहे. जवळपास आमचं त्यांच्याबरोबरची जी काही अलायन्स आहे ते निश्चित झालं आहे किंवा होतं आहे. आणि त्या व्यतिरिक्त शिवसंग्राम बरोबरही आम्ही अलायन्सच्या बाबतीत निर्णय घेतो आहे. ते निश्चित होण्याला आहे. उद्यापर्यंत सगळं निश्चित होईल. आता कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला या संपूर्ण सामोरं जाणार आहात? गेवराई असेल किंवा बीड? नाही बघा, गेवराई असो बीड असो, आम्ही सत्तेमधले लोकप्रतिनिधी आहोत. मी सत्तेमधला आमदार आहे आणि बीड जिल्ह्याचे मी परत सांगतोय की पालकमंत्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री दादा स्वतः पालकमंत्री आहेत. आम्ही फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लोकांसमोर जातोय. आम्ही काय करणार आहेत, कोणी काय केलंय, मागं काय केलंय, काय झालंय याच्यावर जास्तीचं हे न करता लोकांना तुम्ही पुढं काय करणार आहेत, एक चांगला पर्याय आणि चांगलं विजन, एक विकासाचा आराखडा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर जर ठेवला तर लोक फार सुज्ञ आहेत, मतदार खूप सुज्ञ आहेत. आणि मी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या सर्व नगरपालिकेमध्ये शेवटी चेहरा हा अजितदादा पवारसाहेब आहेत. आणि बीडमध्ये तर विशेष करून अजितदादा हा चेहरा आहे. इथं कुणाचे नेतृत्व काही नाही, अजितदादा हा चेहरा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणानं घड्याळ या चिन्हावर ही निवडणूक जे काय आमचे युतीमध्ये अलायन्समध्ये असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही ही निवडणूक चांगल्या फरकाने आमचा पॅनल निवडून येईल या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत आमदार विजयसिंह पंडित होते, ज्यांनी आता स्पष्ट केलं की गेवराईमध्ये स्वतंत्र राष्ट्रवादी पक्षाकडून नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठीची तयारी झालेली आहे. सध्या बीडमध्ये सुद्धा त्यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण बीडमधल्या सुद्धा निवडणुकीची तयारी त्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. याच दरम्यान शिवसेना आणि शिवसंग्रामसोबत देखील युती संदर्भात चर्चा सुरू असल्याचं आमदार विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केलंय. यापुढे आता निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षात कोण असतील आणि कशा पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.